सोलापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 5 मधील कारभार पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। जेवणातील सुट्टी संपून ही अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केलाय। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासन याची दखल घेणार का असा सवाल उपस्थित केला जातोय। सोलापूर शहरातील गुरुनानक चौक परिसरातील साधू वासवानी उद्यानाजवळ असलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 5 मध्ये नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप समोर आला आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार दुपारी 1:30 ते 2 ही जेवणाची सुट्टी संपल्यानंतरही तब्बल 4 वाजेपर्यंत झोन अधिकारी आणि अनेक अधिकारी कर्मचारी कार्यालयात उपस्थित नव्हते। एवढेच नव्हे तर झोन अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता जेवायला गेले आहेत, अर्धा तास किंवा 1 तास थांबा असे उत्तर दिले जात असल्याचा दावा करण्यात आलाय। विशेष म्हणजे कोणतीही अधिकृत बैठक किंवा साईट व्हिजिट नसताना अधिकारी कार्यालयात अनुपस्थित असल्याने नागरिकांची कामे खोळंबली असून त्यांना विनाकारण ताटकत बसावे लागत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे। यापूर्वी याच विभागातील कार्यालयाचे तत्कालीन झोन अधिकारी तळीखेडे याच्यावर कारवाई करत महापालिका आयुक्त सचिन ओंबाशे यांनी त्यांना निलंबित केलं होतं। आता त्यांच्या जागी आलेले अधिकारी सावंत यांच्या कार्यपद्धतीवरही नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून पुन्हा तोच प्रकार सुरू आहे का असा सवाल उपस्थित होत आहे। या प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा नागरिकांच्या समस्या दुर्लक्षित राहिल्यास विभागीय कार्यालयावर मोर्चा, आंदोलन किंवा उपोषण छेडण्याचा इशारा संबंधित नागरिकांनी दिला आहे। आता या गंभीर आरोपांची प्रशासनाकडून दखल घेतली जाणार का, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होणार का, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागून आहे।